नमस्कार, TV9 मराठीच्या 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा. दिल्लीमध्ये काल रात्री 2.5 तास अमित शहांच्या उपस्थितीत महायुतीची बैठक पार पडली आणि या बैठकीत काही जागांची अदलाबदल करण्याबरोबरच 5 जागा सोडून फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे. आता 11 तारखेच्या बैठकीत अंतिम शिक्कामोर्तब होण्याचीही शक्यता आहे. पाहूया. दिल्लीमध्ये अमित शहांच्या घरी रात्री 2.5 तास बैठक झाली आणि या बैठकीत महायुतीचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांमध्ये एक जागेवरनं चर्चा झाली. विजयाच्या मेरिटवरच जागा आणि उमेदवार देणार यावर अमित शहा ठाम आहेत. शिंदे गटाचे काही उमेदवार बदलण्याची सूचना सुद्धा शहांनी केल्याचं कळतंय. अजित पवारांना 4 जागा देण्यावर जवळपास निश्चित झालं असून मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेला 10 जागा देण्याची तयारी भाजपने केली आहे. म्हणजेच फॉर्म्युलाचा विचार केल्यास भाजप 34 जागा लढण्याची शक्यता आहे. शिंदेंच्या शिवसेनेला 10 जागा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 4 जागा मिळू शकतात. अर्थात आणखी एक बैठक होणार असून 11 तारखेला पुन्हा शिंदे, फडणवीस आणि अजित पवार दिल्लीत अमित शहांसमोर एकत्र येतील. दिल्लीतली बैठक ही सकारात्मक झालेली आहे. एकाच बैठकीत सगळे निर्णय होतील अशी परिस्थिती नाही आहे, पण मी हे म्हणू शकतो की 80% आमचं काम हे कालच्या बैठकीत संपलेलं आहे. 20% जे आमचे आता म्हणजे बसलो जरी नसलो तरी आपापसात फोनवर चर्चा चालली आहे. जे काही थोडे बहुत आमचे विषय राहिले आहेत, मला विश्वास आहे आम्ही लवकरच हे पूर्ण करू शकतो. 80% जागा वाटपाचं काम पूर्ण झाल्याचं फडणवीस म्हणाले आणि 20%वर जो तोडगा निघालेला नाही तो तिढा शिंदेंच्या शिवसेनेकडील 5 जागांचा आहे. वाशिम, यवतमाळमध्ये शिंदे गटाच्या भावना गवळी खासदार आहेत. रामटेकमध्ये कृपाल तुमाने खासदार आहेत. मावळमध्ये श्रीरंग बारणे खासदार आहेत. कोल्हापुरातून संजय मंडलिक खासदार आहेत आणि पालघरमध्ये राजेंद्र गावित खासदार आहेत. 2019 मध्ये उमेदवारासह भाजपनं ही जागा शिवसेनेला सोडली होती. या 5 जागांपैकी काही जागांवर उमेदवार बदला किंवा भाजपला द्या असं भाजपच्या हायकमांडचं म्हणणं आहे. आणखी अधिकृतपणे मी त्याच्यावर बोलू शकलो नसेल तरी एक समाधानकारक तोडगा या युतीमध्ये निघालेला आहे आणि त्याचा घोषणा कदाचित येत्या सोमवारी होईल अशी शक्यता आहे. म्हणून जे लोक आमच्यावर टीका करत होते की यांच्या महायुतीमध्ये काही अलबेल नाही, त्यांचीच युती आता राहणार नाही हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे. अजित पवारांनी याआधी 4 जागा आपण लढणार असल्याची घोषणा जाहीरपणे केली होती. 4 जागा दादांना देण्यास भाजपनं तयारी दर्शवली आहे. अजित पवारांनी जाहीर मेळाव्यात बारामती, सातारा, रायगड आणि शिरूर या जागा लढणार असल्याचं म्हटलं होतं. पण यापैकी साताऱ्याची जागा देण्यास भाजपचा विरोध आहे. साताऱ्याऐवजी परभणीची जागा अजित पवारांना मिळण्याची शक्यता आहे, कारण 2019 मध्ये ही जागा शिवसेनेनं लढवली होती आणि खासदार संजय जाधव ठाकरे गटात आहेत. दुसऱ्या नंबरवर राहिलेले राजेश विटेकर यांनी तब्बल 4,96,000 मतं घेतली होती आणि 42,000 पराभव झाला होता. विटेकर सध्या अजित पवार गटातच आहेत, त्यामुळे परभणीची जागा देऊन भाजप अजित पवारांची 4 जागांची घोषणा पूर्ण करू शकतं. दुसरीकडे संजय राऊतांनी शिंदे आणि अजित पवारांवर जळजळीत टीका केली आहे. दिल्लीत जाऊन व्यापाऱ्यांची भांडणी घासत असून 4 ते 5 जागांचं हाडूक फेकण्यात आल्याची टीका राऊतांनी केली आहे. ज्या स्वाभिमानासाठी शिवसेना सोडली वगैरे असं म्हणतायत, हे तुमचे कोणते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, आणि दिल्लीत जाऊन भांडी घासावी लागत आहेत व्यापाऱ्यांची 2-4 लोकसभेच्या जागांसाठी. शिवसेना जी आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही 23 जागा सतत लढत होतो आणि 23 जागा लढू. पण जे डुप्लिकेट आहेत त्यांच्या वाट्याला 5 जागा येत नाहीत. 5 जागांचे तुकडे कुत्र्यापुढे हाडूक फेकावा असं फेकल्याची बातमी मी वाचतो. अजित पवारांना काय 2-4 जागांवरच बोलवण करताय. डुप्लिकेट शिवसेना, डुप्लिकेट राष्ट्रवादी काँग्रेस यांनी जास्त अपेक्षा करू नये. संजय राऊतला एक सांगा, आता तू बडबड बंद कर, कामाला लाग. जेवढं पक्ष आता तू बाकी ठेवलेला आहे त्याला एकदा डुबवून टाक.
एकदाचा तो पक्ष डुबवला की तुझा आत्मा सुद्धा शांत होईल. त्यांचीच युती आता राहणार नाही हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे. प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसवर टीका केलेली आहे. प्रकाश आंबेडकर साहेबांचं आणि शरद पवार साहेबांचं कधीही जमलेलं नाही आणि उभाठा गटाच्या असलेल्या आयडिओलॉजी बरोबर प्रकाश आंबेडकर साहेब जातील असं वाटत नाही. भाजपनं देशभरातल्या उमेदवारीची पहिली यादी जाहीर केली आहे. आता 11 तारखेला भाजपच्या निवडणूक समितीची बैठक आहे आणि 12 तारखेला भाजपची दुसरी यादी जाहीर होईल. त्यामुळे 11 तारखेला महायुतीकडनं पत्रकार परिषद घेऊन जागा वाटपाची अधिकृत घोषणा होऊ शकते. दिल्लीहून संदीप राजगोळकरसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.